12th Science Biology, फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समधलं. आता त्यापुढे आपण आज कंटिन्यू करू. Diploid sporophyte is the predominant plant body in all angiosperms. Angiosperm मध्ये जी डिप्लॉइड स्टेट असते स्पोरोफाइट ती काय असते, डॉमिनंट असते. त्याच्या पुढे मेयोसिस होऊन मग पुढे काय तयार होतात, हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात, त्याला म्हणतात गॅमेटोफाइट. आणि गॅमेटोफाइट पासून मग गॅमेट्स तयार होतात विदिन दी फ्लावर. फ्लावर मध्येच ते तयार होत असतात. The male reproductive valve of flower is called androecium. मेल रिप्रोडक्टिव्ह प्रोडक्टिव्ह पार्ट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, त्याला काय म्हणतात, अँड्रोइसियम. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोइसियम इज कॉल्ड स्टॅमेन. आणि स्टॅमेन मध्ये काय असते, फिलामेंट असते, कनेक्टिव्ह असतो आणि अँथर असते. याला मिळून काय म्हणतात, स्टॅमिन. आणि हेच काय असतं, मेल रिप्रोडक्टिव्ह व्हल्व, याला म्हणतात अँड्रोइसियम. अँथरला पुढे आणखी काय म्हटलेलं आहे, अँथर लोब्स असतात, 2 अँथर लोब्स असतात. थिका सुद्धा म्हटलेला आहे. आता स्टॅमेन कसं असतं, हे अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर असतं, कॅप लाईक, आणि एक फॅलॅपियन ट्यूब असते अशी. ही फिलामेंट असतं आणि ही अँथर असतं. आणि हे जे कनेक्ट झालेलं आहे फिलामेंट आणि अँथर, इथं असतो कनेक्टिव्ह. तर ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह व्हल्व, त्यालाच म्हणतात अँड्रोइसियम. स्ट्रक्चर ऑफ अँथर कसं आहे, आता अँथरचं स्ट्रक्चर म्हणजे जी कॅपचं स्ट्रक्चर, त्या अशा याचं स्ट्रक्चर हे कसं आहे म्हटलेलं आहे, 2 थेका म्हटलेल्या आहेत. थेका एक वर्ड आलेला बघा, अँथर लोब्स म्हटलेले आहे. अशा 2 लोब्स असतात. इथे पूर्ण डायग्राम दिलेलं आहे आपल्याला, हे बघा, हे त्याचा ट्रान्सवर्स सेक्शन आहे, टीएस आहे. हे काय, अँथर आहे. अँथर इज जनरली डायथेकस. ठीक आहे, 2 असतात, 2 लोब्स असतात मेनली. टेट्रास्पोर अँड टेट्रास्पोरंजिएट. Each lobe of anther contains 2 pollen sacs. 2 pollen sacs असतात each lobe मध्ये. म्हणजे ही एक लोब आहे आणि ही एक दुसरी लोब आहे, त्याला म्हणतात डायथेकस. आणि या प्रत्येक लोब मध्ये असे 1, 2, 3, 4 असे काय आहे, 4, 2 2 मिळून 4 पोलन सॅक, यालाच म्हटलेलं आहे टेट्रास्पोरंजिएट. An immature stage of anther is represented by a group of paracamatous tissue surrounded by single layered epidermis. Epidermis ची एक आउटर लेयर असते आणि त्याच्यामध्ये अशी एक epidermis ची एक आउटर लेयर असते. आउटर लेयर झाली, ठीक आहे. त्याच्या खाली काय असतात, पॅराकॅमेटस सेल्स असतात. त्या काय आहे, ज्याच्यापासून काय तयार होतो, पुढे एक आर्केस्पोरियल सेल्स तयार होतात. आर्केस्पोरियल टिश्यू म्हणा किंवा सेल्स म्हणा, ह्या यांच्यापासून तयार होतात. ही आहे इपिडर्मिस, ही आहे इपिडर्मिस, इपिडर्मिस. आणि ह्या ज्या काही सेल्स असतात, ह्या असतात इमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर, ज्या की पॅराकॅमेटस सेल्स असतात. ह्या कोणत्या आहे, ह्या आहे पॅराकॅमेटस, पॅरेन्कायमस सेल्स म्हणून आपण. ह्या प्रीमॅच्युअर अँथरची स्टेज आहे. याच्यापासून पुढे काय तयार होत असतात, याच्यापासून पुढे यांचं डिफरन्सिएशन होऊन आर्केस्पोरियल टिश्यू तयार होतात. आर्केस्पोरियल सेल्स म्हणा किंवा टिश्यू तयार होतात. आणि पुढे यांच्यापासून पुन्हा 2 डिव्हिजन होते. ठीक आहे, पुढे दिलेलंच आहे 2 डिव्हिजन कसं होते सांगतो. टीएस ऑफ अँथर. आता टीएस ऑफ अँथर, आर्केस्पोरियल सेल पुन्हा डिवाइड होते इनर स्पोरोंजिनियस सेल आणि प्रायमरी परायटल सेल कोणत्या. आणि पुन्हा पॅरेन्कामेटस सेल्स डिफरन्शिएट होऊन आर्केस्पोरियल टिश्यू सेल्स तयार होतात. आणि पुन्हा आर्केस्पोरियल टिश्यू डिवाइड होऊन काही स्पोरोजिनियस सेल्स मध्ये डिवाइड होतात, स्पोरोजिनस, आणि एक आहे परायटल. त्यांच्यापासून पुन्हा
यांच्यापासून स्पोर्स तयार होते, मेनली मायक्रोस्पोर्स म्हणतो आपण त्यांना, आणि यांच्यापासून विविध प्रकारच्या तयार होतात, जसं इपिडर्मिस तयार होते. ठीक आहे. सब इपिडर्मिस किंवा एंडोथेशियम सुद्धा म्हणतात, ही सेल्स तयार होतात. त्यानंतर मिडल लेअर तयार होते आणि टॅपेटम. तर यांचं मेनली काम काय आहे या चारीचं? त्याला न्यूट्रिशन आणि प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणे, कोणाला? या स्पोर्सना. तर ह्या कोणापासून डिफरन्शिएट होतात? परायटल सेल्स पासून आणि स्पोरोजिनियस सेल्स पासून स्पोर्स फॉर्म होतात. तर टीएस ऑफ एंथर बघू आता. Archaeosporial cell divides into an inner sporogenous cell and outer primary parietal cell. Sporogenous cells form sporogenous tissue. Each cell sporogenous tissue is capable of giving rise to microspore tetrad. एका सेल पासून 4 मायक्रोस्पोर तयार होतात, त्यालाच म्हणतात टेट्राड, म्हणजे 4. परायटल सेल्स पुढे आपण आत्ताच बघितलं. परायटल सेल्स डिव्हिजन होऊन काय तयार होते? एक अँथर वॉल तयार होते, एपिडर्मिस म्हणतो आपण त्याला. आउटर मोस्ट लेअर आहे, प्रोटेक्शन त्याचं काम आहे, प्रोटेक्ट करणे. त्यानंतर ह्या कशा असतात? फ्लॅटन असतात, टॅब्युलर फ्लॅटन सेल्स असतात. त्यानंतर त्याच्या खालची जी असते ती इंडोथेशियम सेल असते, त्याला सब इपिडर्मल लेअर सुद्धा म्हणतात. इपिडर्मिसच्या खालची ती रेडियली इलॉंगेटेड सेल्स असतात, रेडियली अरेंज असते. फायब्रस आणि थिकनिंग असते, फायब्रस पासून बनलेली असते. इनर टू इंडोथेशियम. आता या इंडोथेशियमच्या खाली मिडल लेअर असते. ह्या एक किंवा दोन लेअर असतात, त्याच्या 3 वॉल्ड असते, आणि त्याच्या खाली मग काय असतात? टॅपेटम असते. टॅपेटम काय आहे? मोस्ट न्यूट्रिशन लेअर आहे अँथर वॉलची, आणि ही कोणाला लागून असते? ही स्पोरोजेनियस टिश्यूला लागून असते, टॅपेटम लेअर. तर ही आहे जे आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलं अँथरचं, त्याच्यामधले आपण आता सेलचं स्ट्रक्चर बघितलं आता. ठीक आहे. आउटर मोस्ट इपिडर्मिस, मिडल लेअर्स असतात. इपिडर्मिसच्या खाली एक लेअर असते, ती आहे इंडोथेशियम. बघा इथे नाव आहे इंडोथेशियम, त्याला म्हणतात इंडोथेशियम. इपिडर्मिसच्या खालची, आणि मग असते मिडल लेअर, मग असते टॅपेटम. ठीक आहे. यांचं काम काय आहे? प्रोटेक्शन करणे आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे, कोणाला? या स्पोरोजिनियस टिश्यूंना काय करणे? प्रोटेक्शन आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे याच्यामध्ये असल्या. डायथिकस म्हटलं आहे, 2 लोब्स आहे या मेनली या 2 लोब्स आहे, 1 आणि 2, आणि या प्रत्येक याच्यात 4 काय आहे? कोलन सॅक आहे. प्रत्येक याच्यात 1 म्हणजे टोटल 4, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? टेट्रास्पोरंजिएट. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस बघू. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे याची निर्मिती कशी होते मायक्रोस्पोर्सची. Each microspore mother cell divides meiotically to form tetrad of haploid microspore. म्हणजे meiotically म्हणजे पहिले ती डिप्लॉइड स्टेटमध्ये असते, मेयोसिस होऊन, म्हणजे मेयोसिस काय? एक रिडक्शनल डिव्हिजन आहे, त्याच्यापासून असे हॅप्लॉइड पहिले 2 सेल्स तयार होतात. त्यानंतर त्यांचं मायटॉसिस होऊन पुन्हा यांच्यापासून असे 2 असे पुन्हा हॅप्लॉइड मायक्रोस्पोर तयार होतात. यांनाच काय म्हटलेलं आहे? टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स म्हटलेलं आहे. 4 तयार होतात एकापासून. पोलन ग्रेन सुद्धा म्हणतात त्याला. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर किंवा स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. टिपिकली पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल असतो, हॅप्लॉइड असतो, युनिसेल्युलर बॉडी असते, सिंगल न्यूक्लियस असतात त्याच्यामध्ये, आणि तो सराउंडेड बाय 2 लेअर कॉल्ड स्पोरोडर. ठीक आहे. 2 लेयर्स ची आवरण असते त्यांच्यावर. ठीक आहे. जे आउटर लेअर असते त्याला इझाईन म्हटलेलं आहे, ती थिक असते आणि कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून बनलेली असते. त्याचं नाव आहे स्पोरोफोलिन. आणि जी इट मे बी स्मूथ or with a sculptures pattern characteristics of the species. It is resistant to chemicals. At some places, ethine is very thin, showing thin areas known as germ pores. These are meant for the growth of emerging pollen tube. During germination of pollen grain, the inner wall layer intine consists of cellulose and pectin. आता काय म्हटलेलं आहे? आता याची डायग्राम बघू आपण. स्ट्रक्चर खाली डायग्राम दिलेली आहे बघा. ही आहे पोलन ग्रेन. हे आहे 2 लेअर, त्याला म्हणतात स्पोरोडर्म. इझाईन आणि इंटाईन. हे काय आहे? स्पोरोडर्म. स्पोरोडर्म म्हटलं तर काय होईल? ते वर्ड आला स्पोरोडर्म.
ही काय आहे, 2 लेयर आहे. एक आहे इझाईन आणि एक आहे एंटाईन. 2 लेयर असतात. आता इझाईन लेयर जी हे आहे आउटर मोस्ट आहे, थिक आहे. कशापासून बनलेली आहे? स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन पासून बनलेली आहे. ही कशी लेयर आहे ही? नॉन बायोडिग्रेडेबल. डिग्रेडेबल. याचाच अर्थ काय होतो? कोणत्याही केमिकलचा यावर नॉट अफेक्टेड बाय केमिकल. त्यानंतर इंटाईन लेयर म्हटलेला आहे. इंटाईन लेयर हे याच्या खाली असते आणि ही सेल्युलोज पासून बनलेली असते. सेल्युलोज आणि पेक्टिन पासून असते. असं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये सांगितलेलं आहे त्या पॅराग्राफ मध्ये बघितलं. थिन लेयर असते ही प्रामुख्याने इंटाईनची. आणि जर्मपोर हा शब्द एक आला. जर्मपोर कुठं तयार होतो? जर्मपोर हा जिथे एक्झाईनचा हे जे स्ट्रक्चर आहे इथून इथे बघा ही थिन इझाईनची कशी आहे इथे जाडी कमी आहे, थिन आहे आणि इथूनच ह्याच भागाला काय म्हटलेलं आहे? जर्मपोर पासून पोलन ट्यूब ची ग्रोथ होते. पोअर म्हणतात त्याला. पोअर म्हणजे छिद्र. त्याच्यापासून पोलन ट्यूबची निर्मिती होते. नंतर बघा क्वेश्चन विचारलेला आहे, व्हाय पोलन ग्रेन्स कॅन रिमेन वेल प्रिझर्व ॲज पॉझिटिव्ह. हे वेल प्रिझर्व का केले जातात? याचं कारण काय आहे? तर आता आपण आताच बघितलं इझाईन जी लेयर आहे ती त्याला कारणीभूत आहे. इझाईन लेयर ही अतिशय प्रोटेक्टिव्ह लेयर आहे पोलन ग्रेनसाठी, जी नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून बनलेली आहे. त्याचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. हा वर्ड महत्वाचा आहे. कशापासून बनलेला आहे? स्पोरोपोलेनिन पासून बनलेले आहे. आणि हा नॉन बायोडिग्रेडेबल आहे आणि कोणत्याही केमिकल त्याच्यावर इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे हा बरेच दिवस प्रिझर्व केला जातो पोलन ग्रेन. पोलन व्हायबिलिटी म्हणजे काय? व्हायबिलिटी इज द फंक्शनल ॲबिलिटी ऑफ द पोलन ग्रेन टू जर्मिनेट टू डेव्हलप अ मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन पासून जे काही मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होतात, जर्मिनेट होतात, फंक्शनल होतात, तर त्यालाच काय म्हटलेलं आहे? पोलन व्हायबिलिटी. किती काळानंतर होते? तापमान, ह्युमिडिटी याच्यावरती अवलंबून असते. पुढे दिलेल्या टेम्परेचर आणि ह्युमिडिटीवर अवलंबून असते. जसं उदाहरणार्थ 30 मिनिट कोणाचं आहे टायमिंग? राईस आणि व्हीट्स. ठीक आहे, 30 मिनिटापर्यंत म्हणजे पोलन फंक्शनल होतात किंवा जर्मिनेट होतात. पण काही फॅमिली आहे, जसं सोलनेसी झालं, रोझेसी झालं, लेग्युमिनेसी झालं. या फॅमिली आहे. या फॅमिलीमध्ये प्रामुख्याने सोलनेसी म्हटलं तर आपल्याला माहिती आहे पोटॅटो आणि टोमॅटो अशी प्लांट्स येतात. रोझेसी मध्ये गुलाब, लेग्युमिनेसी म्हणजे डाळी आणि पल्सेस येतात. तर यांचा थोडासा जास्त कालावधी आहे. एक महिना लागतो त्यांना फंक्शनल होण्यासाठी किंवा जर्मिनेट डेव्हलप होण्यासाठी, ते मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होण्यासाठी ह्या जास्त काळ घेतात. सोलनेसी आणि रोझेसी आणि लेग्युमिनेसी. त्याचं उदाहरण दिले. तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट कसं होते? पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन पासून काय तयार होतात? पुढे मेल गॅमेटोफाइट तयार होतात. इट अंडरगोज फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन, प्रोड्यूस बिगर नेक व्हेजिटेटिव्ह सेल. ठीक आहे, अशी पोलन ग्रेन मध्ये जी न्यूक्लियस असते, आपण काय म्हणू त्याला? मायटोटिक डिव्हिजन होते त्याचं. हे अशी एक सेल आहे आता. त्याचं काय होतं? असं डिव्हिजन होऊन अशी एक बिगर सेल तयार होते आणि एक स्मॉल सेल. बिगरला काय म्हटलेलं आहे? व्हेजिटेटिव्ह आणि स्मॉलला म्हटलेलं आहे जनरेटिव्ह सेल म्हटलेलं. The vegetative cell is rich in food and having a irregular shaped nucleus. हे जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला? याची जी न्यूक्लियस असतो तो कसा असतो? इरेग्युलर शेप असतो आणि हा रिच इन फूड आहे. म्हणजे याचे सायटोप्लाझमचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपण त्याला म्हणजे रिच इन फूड आहे. द जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. आणि म्हणजे याच्या असं बघा, डायग्राम खाली दिलेलीच आहे आपल्याला.
काय म्हटलेलं आहे, जनरेटिव्ह सेल जी असते तयार झालेली ती ती या व्हेजिटेटिव्ह सेल मधल्या सायटोप्लाझम मध्ये काय करते, फ्लोट करते असं म्हटलेलं आहे. कारण ही स्मॉल आहे. व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे, व्हेजिटेटिव्ह सेल कशी आहे, मोठी आहे, त्याच्याकडे जास्त सायटोप्लाझम आहे, म्हणून जनरेटिव्ह सेल त्याच्या सायटोप्लाझम मध्ये काय करते, फ्लोट करते. The second mitotic division is concerned with the generative cell only. आता ते दुसरं मायटॉटिक डिव्हिजन होते, पुन्हा एक डिव्हिजन होते, ते कोणाचं होते, फक्त आणि फक्त या जनरेटिव्ह सेलचं होते. जनरेटिव्ह सेलमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. पुढे त्याला म्हटलेलं आहे सेकंड मायटॉटिक डिव्हिजन. सेकंड मायटॉटिक डिव्हिजन सुद्धा होते, पण कोणाचं होते, फक्त आणि फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये होते. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये मधल्या याचं होत नाही. पुढे काय होते, जनरेटिव्ह सेल पासून इट गिव्स राइज टू टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. म्हणजे जनरेटिव्ह सेल्स डिवाइड झाली मायटॉटिकली तर जे काही सेल्स तयार होतात त्या काय, नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहे. द मायटॉटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस एदर इन पोलन ग्रेन. ती एकतर पोलन ग्रेन मध्येच तयार होते किंवा पोलन ट्यूब जर तयार झाली तर पोलन ट्यूब मध्ये सुद्धा हे मायटॉटिक डिव्हिजन होत असते. पोलन पोलन ग्रेन्स आर shed from anther at these two cell stage in most of the angiosperm. Pollen grains काय होतात, shed from the anther होतात, म्हणजे ते इथून बघा हे जर्म पोर पासून ही पोलन ट्यूब तयार झाली. आता काय म्हटलेलं आहे, हे जर मायटॉटिक डिव्हिजन झालं, हे एकतर इथे सेलमध्येच होते किंवा कधी कधी काय होते, इथे सुद्धा तयार होतात, शेड ऑफ होतात. म्हणजे काय म्हटलेलं आहे, शेड ऑफ होऊन म्हणजे ते नंतर इथून आपल्या फर्टिलायझेशन तयार करण्यासाठी ही जी काही दोन पोलन मेल गॅमेट्स आहे हे इथून शेड ऑफ होतात पोलन ट्यूब पासून. Female reproductive whorl of flower is gynoecium. फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हॉल आपल्याला माहित आहे, त्याला म्हणतात हे मधला जो भाग असतो फुलाचा होती, त्याला म्हणतात पिस्टिल. गायनोसियम, इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोसियम कार्पेल असतं, मेगास्पोरोफिल. A flower with many free carpel is called apocarpus. For example, Michaelia. Syncarpus flower is one that has many carpels fused together. ब्रिंजाल जसं उदाहरणार्थ. टिपिकली कार्पेल हॅज 3 पार्ट्स, ओव्हरी असतो, स्टाईल असतं आणि स्टिग्मा असतं. कार्पेलला ह्या काय असतात, 3 पार्ट असतात, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. आता ओव्हरी कुठं असते माहिती आहे आपल्याला, ओव्हरी इथं असते, ठीक आहे. त्यानंतर हे जे नळीसारखा भाग आहे हे असते स्टाईल, आणि हा जो वरचा भाग आहे हा काय असतो, त्याला म्हणतात स्टिग्मा. हा जो वरचा भाग आहे हा काय आहे, स्टिग्मा. ही आहे ओव्हरी. यालाच काय म्हटलेलं आहे, या भागाला कार्पेल म्हटलेलं आहे. कार्पेल किंवा आपण गायनोसियम म्हणतो, क्रिस्टिल सुद्धा नाव आहे. द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी व्हॅरीज. ओव्हरीज जे आहे, नंबर ऑफ ओव्ह्यूल्सची जे प्रमाण आहे, संख्या आहे, काय आहे, वेगवेगळी आहे. पॅडीमध्ये वेगळी आहे, व्हीटमध्ये वेगळी आहे, मँगोमध्ये युनिव्हॅल्युएट आहे, ठीक आहे. मँगो, पॅडी, व्हीटमध्ये काय युनिव्हॅल्युएट आहे, टोमॅटोमध्ये आणि लेडी फिंगरमध्ये काय मल्टीव्हॅल्युएट आहे. ओव्ह्यूलचं प्रमाण नुसार काय होतात, विविध स्पेशीज, वेगवेगळ्या स्पेशीजमध्ये, वेगवेगळ्या प्लांट्समध्ये वेगवेगळे नंबर आहे ओव्हरीजचं. ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी. ओव्हरी हे काय, ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये असणाऱ्या जे ओव्ह्यूल्स असतात त्यांचा नंबर वेगवेगळा आहे. कोणी युनिव्हॅल्युएट आहे, कोणामध्ये युनि ओव्हुलेट आहे, कोणामध्ये जास्त आहे एकपेक्षा, आणि मल्टी ओव्हुलेट म्हणतात.